नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही अजूनपर्यंत आपला कृषी मित्र सचिन भाटे या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये टोळ कांदा जे लावतात, बीजोत्पन्नाचा कांदा जे शेतकरी बंधू लावतात त्यांच्यासाठी हा खास आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात टोळ कांद्याची लागवड होत असते. काही बरेच शेतकरी बंधू हे कंपन्याची लागवड करत असतात, जसं की पंचगंगा असेल, एलोरा असेल, सफल सीड्स असेल, वेगवेगळ्या कंपन्याचे बियाण्याची लागवड करत असतात. तर याच्या साईजनुसार 15 क्विंटलपर्यंत कांदा आपण हा लावणं गरजेचं असतंय. तर शेतकरी बंधूंनो, आपण जेव्हा 12 ते 15 क्विंटल कांदा एका एकरमध्ये लावतो, तर कमीत कमी आपल्याला त्या शेतामधून 4 ते 6 क्विंटलपर्यंत उत्पादन येणं हे अपेक्षित असतंय. आता हे उत्पन्नाचं गणित जर बघितलं आपण, तर हे वातावरणावर अवलंबून असतं, मधमाशीवर अवलंबून असतंय. आणि आपली जी ट्रीटमेंट आपण देत असतो कांद्याला, जे आपण फवारण्या असेल, जे खताचे बेसल डोसा असेल किंवा ड्रेंचिंगचं जे नियोजन असेल, या नियोजनावर हे उत्पन्न हे आपलं अवलंबून असतंय. आणि हे नियोजन चांगलं परफेक्टपणे करून आपण एका एकरमध्ये कमीत कमी 4 ते 6 क्विंटलपर्यंत उत्पादन घेणं हे आपल्याला अपेक्षित असतंय. आणि हे उत्पादन घेण्यासाठी आपल्याला पुढं काय नियोजन करावं लागणार आहे, ते आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर शेतकरी बंधू, कांद्याला ही पहिली ड्रेंचिंग कोणती करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये कांदा हा सडू नये, तसेच पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली व्हावी आणि कांद्याला खाली बुरशीचा प्रादुर्भाव येऊ नये, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आपण पहिल्या ड्रेंचिंगमध्ये ह्युमाकेल्प या प्रोडक्टचा वापर करायचा आहे, जेणेकरून ह्युमाकेल्प हे याच्यामध्ये ॲक्टिव्हेटेड लिओनार्डाइट, याच्यामध्ये केल्प आहेत, तसेच ऑर्गॅनिक कार्बन आहेत. तर याच्यामुळं पांढऱ्या मुळ्यांची ग्रोथ ही चांगली होऊन आपल्या झाडाची वाढ चांगली होण्यासाठी या प्रोडक्टची मदत होणार आहे. तर ह्युमाकेल्प एका एकर क्षेत्रासाठी आपल्याला 500 मिलीचा वापर करायचा आहे. तसेच त्याच्यासोबत आपण बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फॉस्फायटियल, पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फॅनिक ॲसिड हे फॉस्फायटियल आपल्याला वापरायचं आहे. एका एकरसाठी 500 मिली त्याच्यासोबत घ्यायचं आहे. आणि याच्यासोबत आपण एक थायमेथोक्झाम 30% हे लिक्विड फॉर्ममधील थायमेथोक्झाम 30% वालं आपण एका एकरसाठी 250 मिली घ्यायचं आहे. याच्यामुळं काय होणार आहे, खाली आपला कांदा हा सडणार नाही आहे, खाली उमणी अळीचा प्रादुर्भाव होणार नाही आहे. तसेच खाली कांदा सडल्यानंतर जी अळी तयार होत असते, ती अळी तयार होऊ देणार नाही आहे. आणि आपला ह्युमाकेल्पमुळं पांढऱ्या मुळ्यांची वाढ ही जबरदस्त होऊन आपल्या फुटव्याची संख्या वाढण्यासाठी मदत होणार आहे. आणि फॉस्फायटियल हे जे पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फॅनिक ॲसिड आहे, याच्यामुळं बुरशीचा प्रादुर्भाव कमी होईल आणि आपला कांदा हा सडणार नाही आहे. पहिली ड्रेंचिंग ही करून घ्यायची आहे. आणि तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी नक्की मदत करा. धन्यवाद.